तर नुकताच पावसाळा चालू झाला आहे. पावसाळा म्हणलं की रोगराई आलीच. तर आपल्याही शेडवरती कोंबड्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रोग होऊ नये किंवा कोंबड्या आजारी पडू नये यासाठी पावसाळ्यात कोणती काळजी घ्यायची असते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक माने, मी गावरान कुक्कुटपालन करतो. तर कुक्कुटपालनामध्ये पावसाळ्यात सगळ्यात महत्त्वाची काळजी घेणे म्हणजे आपल्या शेडवरती जो काय पावसामुळे होणारा ओलावा आहे तो ओलावा होऊ द्यायचा नाही. तर त्यासाठी उपाय म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपल्या शेडच्या चारी बाजूला जे काय आपण ताडपत्री बांधणार आहोत किंवा चवळ बांधणार आहोत ते व्यवस्थितरित्या बांधून घ्यायला पाहिजे, जेणेकरून पावसाचे जे काही येणार पाणी आहे ते शेडमध्ये आलं नाही पाहिजे. त्यामुळे ओलावा होणार नाही. जर ओलावा झाला तर जंतू झालेच, कीटक झालेच, त्यामुळे आपल्या कोंबड्या आजारी पडण्याची शक्यता जास्त वाढते. तर त्यावर उपाय म्हणून आपण काय करू शकतो की जो काही तांदळाचा भुसा आहे किंवा गव्हाचा भुसा आहे तोही आपण शेडमध्ये चारी बाजूला हातरू शकतो, जेणेकरून जे काय आपले शेड आहेत तर ते स्वच्छ आणि कोरडे राहील. त्यासोबतच पावसाळ्यामध्ये आपले पाणी जे काय ते दूषित होते किंवा त्यामध्ये किडे होतात, तर त्याकडे आपले लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून आपण दररोज बोरचे काय आपलं पाणी आहे ते दररोज ताजं भरलं पाहिजे. त्यासोबतच आपण जे काय आपण पक्ष्यांना ज्या भांड्यामध्ये पाणी ठेवतो तर ते भांडे दिवसातून 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यांना स्वच्छ आणि फ्रेश पाणी प्यायला मिळेल. आणि आपल्याला काय करायचं आहे की आपण जेव्हा दुसऱ्याच्या शेडवरती बघायला जातो किंवा दुसरे आपल्या शेडवरती येतात तर त्यामुळे काय होतं, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आपल्या शेडमध्ये शिरतात. तर त्यावर उपाय म्हणून आपण आपल्या शेडवरती B904 किंवा फॉर्मेलिनची एक आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एक फवारणी करून घ्यायची आहे. जर आपण फवारणी नाही केली तर त्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे की आपल्या शेडच्या बाहेर एक टोपले घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला B904 हे मिक्स करायचं आहे. तर त्यामुळे काय होते, जेव्हा आपण बाहेरून येतो किंवा दुसऱ्या शेडवरती जाऊन येतो तेव्हा जेव्हा आपल्या शेडमध्ये जाणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला यामध्ये आपले पाय स्वच्छ धुवून जायचं आहे, जेणेकरून आपल्याही शेडवरती जो काय व्हायरस शिरणार आहे तर तो पसरणार नाही. त्यामुळे आपल्या शेडवरती पक्ष्यांची आजारी पडण्याची शक्यता किंवा मॉर्टॅलिटीची शक्यता ही कमी होईल. तर आपल्याला शेडच्या चारी बाजूने किंवा शेडमध्ये जो काही चुना आहे तर तो आपल्याला कोरडा किंवा चुना पाण्यामध्ये मिक्स करून त्याची आपल्याला चारी बाजूनच शेडच्या भोवती मारून घ्यायचं आहे, जेणेकरून जे काही जंतू होणार आहेत तर ते होणार नाही. तर त्यासोबत आता पावसाळ्यामध्ये सर्दीचेही प्रमाण जास्त वाढते, जेणेकरून पक्षी आजारी पडतात व त्यांची मॉर्टॅलिटी वाढते. तर त्यासाठी उपाय म्हणून आपल्याला हळद, अद्रक, लसूण याचा काढा करून पक्ष्यांना आठवड्यातून 2 ते 3 वेळेस प्यायला द्यायचा आहे, जेणेकरून सर्दी जास्त होणार नाही. तर त्यासोबतच आपल्याला पावसाळ्यामध्ये पक्ष्यांना डिवर्मिंग करून घ्यायचं आहे. डिवर्मिंग म्हणजेच जंतुनाशकाचे औषध आपल्याला कोंबड्यांना द्यायचं आहे, जेणेकरून त्यांची जी काही हेल्थ आहे तर ती चांगली राहील आणि त्यांची जी पचनशक्ती आहे तीही वाढेल आणि कोंबड्या निरोगी व स्वस्थ राहतील. जर आपल्या शेडवरती एखादा पक्षी आजारी पडला तर आपल्याला काय करायचं आहे की त्या पक्ष्याला इतर पक्ष्यांपासून वेगळे ठेवायचं आहे, जेणेकरून त्याला जो झालेला आजार आहे तो इतर पक्ष्यांना होणार नाही. आणि त्याकडे आपल्याला एक लक्ष ठेवायचं आहे किंवा आपल्याला आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने त्याला काय उपचार करता येईल तो करायचा आहे, जेणेकरून त्याचा आजार आपल्या इतर पक्ष्यांना होणार नाही आणि त्याचे प्रमाण जास्त वाढणार नाही. त्यासोबतच आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोंबड्यांना आठवड्यातून कडुलिंबाचा पाला, शेवग्याचा पाला द्यायचा आहे, जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल. त्यासोबतच आपण काय करू शकतो की जे काय आपलं खाद्य आहे त्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जर कमी झाले असेल तर कोंबड्यांना तेही आपल्याला भरून काढायचं आहे. त्यासाठी आपण औषधांचाही वापर करू शकतो किंवा खाद्यामध्येही बदल करू शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर कुणाला आपल्या मित्राला जर काही प्रॉब्लेम असेल तर ते कमेंटमध्ये कमेंट करून नक्की विचारा. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझा जो काय आलेला अनुभव आहे तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. धन्यवाद.